तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. आज मी आलेले आहे रानात, जे की ही आपला नेपियर आहे, त्याला पाणी द्यायचं चालू आहे काम. हे बघू शकता आमच्या मोटरचं पाणी किती प्रेशरने मारतंय, किती पाण्याला प्रेशर आहे तुम्ही बघू शकता. हे तर तुम्ही म्हणताल हे काय जगा वेगळं दाखवते सारखी. जगाचं वेगळं नाही आहे, पण एवढं पाणी प्रेशर मारतंय मोटर. बघितलं ना पाणी कुठवर जाते. तर हे बघू शकता तुम्ही, इतक्या उंच प्रेशर मारतंय का नाही ते. तर ह्याचा फवारा आहे ना खूप लांब येतोय. तर एका माणसापेक्षा जास्त उंचीला आहे पाणी. बघू शकता तुम्ही, हे बघा तर मोबाईलवर पाणी उडतंय बरं का. तर बघा हे किती लांबपर्यंत पाणी मारते मोटर. आणि हे चालू आहे भिजवायचं काम. तर हे आमचं आहे 2 मोटरांचं पाणी, ते एकाच पाईपलाईन मधून येतं. हे बघा, जे की तुम्हाला मी मागच्या 2 दिवसाच्या ब्लॉकमध्ये टाकलं होतं. घरापाशी 2 बोर आहेत, तर त्याचं एका बोरचं पाणी, त्यातल्या एका बोरचं 3 फीटची मोटर आहे एका बोरमध्ये. तर त्या बोरचं पाणी त्याच्यातून येतंय, घरापासून येतंय. आणि घर राहिलं आमचं इकडं, बघू शकता घर दिसत असेल तुम्हाला, तिथून पाईपलाईन केलेली. तर हे पाणी एवढं उंच मारतंय पाणी ना की बासच. पाणी पडतं कुठं, इथं टीपशी पाणी पडत असतं नेहमी, पण आता 2 मोटरा चालू असल्यामुळं पाणी असं जाऊन हे असं पडतंय खाली. तर तुमच्या इथं पण असं पाणी आहे का? आमच्या जसं मोटरला पाणी येते. तर हे आत्ता मोटर मी चालू केलेली आहे, आणि आत्ताच्या आत्ता एवढं हो का तिथं दारं चालू आहे. तर इथून इकडं ही एवढं असं भिजलेलं आहे रान सगळं आत्ता एवढ्या टाईममध्ये. तर दाऱ्यात पाणी पण मावं नाही एवढं पाणी आहे. बघितलं का कसं फुटतंय दार. तर हे एवढं पाणी मारती मोटर का नाही. आणि हे रेड नेपियर बघा, तिथला नेपियर तोडून झाला, तर हे रेड नेपियर अजून तेवढाच आहे. आणि हे कडवाळ एवढं झालं. आता ते घालायला चालेल थोडक्यात. ती काय लय वाढणार नाही असं वाटतंय मला बघून. तर आता इथं दुसरं एक दारं लावते, म्हणजे दोन्ही दार. तर हे बघू शकता 2 दाऱ्यावर पाणी लावले मी निम्म. हे बघा इथं निम्म चाललंय आणि पुढच्या दाऱ्यातनं निम्म चाललंय. तर हे असं पाणी मारते बघा आमची मोटर. इथं कुठनं चाललंय आता पाणी, मध्ये आधी कुठं फुटतंय. दार हीच फाय नाही, पाणीच बसा नाही पाटात, असं झालंय बघा. हे आता जाते निवायचं, बघते तिकडं जाऊ. तर हे बघा तर तुम्ही म्हणताल मी सारखी काय पाणी दाखवते, हे दाखवते ते दाखवते. कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्याच्या जीवनात ह्या गोष्टी रोजच घडत असतात. जे की दारं धरणे किंवा रानात जाणे, शेतकरी म्हणल्यानंतर तेवढ्या गोष्टी चालूच असतात. तर म्हणलं चला आता दाखव तुम्हाला. आणि हे बघा पाणी हे भिजलंय बरं का. तर हे कडपर्यंत तुम्हाला जाऊन दाखवते मी. हे भिजून खालच्या रानात बहुतेक उतरलं असेल, पाणी लागलंच होतं उतरायला. हे बघा का इथून उतरायला चालू झालं पाणी. बापरे, तो धडपा टाकलाय मी, कसली भिली. म्हणलं कोण आला अचानक मध्ये. तर ह्या शेवग्याच्या झाडांना आत्ताशी शेंगा लागलेत. तर ह्याला आजारच होतोय शेवग्याला, सारखा ती पिवळा पडतोय शेवगा. काय मिस्टेक होती काय माहित. तर चला
तर चला आता तेवढं भिजते, ती भिजवून मला अजून मका भिजवायला जायचे. तर म्हणलं एवढं आधी भिजवून घ्यावं आणि नंतर मका भिजवावं. आता जरा वेळेस पावसाचं वातावरण पण होतंय बरं का. ह्या झाडाच्या सावलीला बसली मी, हे बघा ऊन नाहीये पण बसली आपली निवांत मध्ये इथं. तिकडं पण नाही बसायला जागा म्हणून साठी म्हणलं तर चला इथंच बसूया. तर इथं आहे ना चिमण्यांची घरटी खूप आहेत, त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट ऐका येत असेल तुम्हाला. तर माझ्या चॅनलला नवीन कोणी असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. तर बाय.